नमस्कार. मी डॉक्टर रजनी पत्की. आपण पाहत आहोत श्री विष्णू पुराण, प्रथम अंश, अध्याय 22. काल आपण पाहिलं की ब्रह्मदेवाने सर्व राज्याची, पृथ्वीची व्यवस्था कशा प्रकारे लावली आणि ती उत्पत्ती कशी झाली, म्हणजे अगदी गिधाडं वगैरे यांचीसुद्धा, असं सगळं वर्णन आपण आधी पाहिलं. पुढे पराशर ऋषी सांगतात की राज्यांचा विभाग केला आणि ते झाल्यानंतर त्यांचे त्यांचे राजे पण त्यांनी ठरवले आणि मग ब्रह्मदेवाने दिक्पालांची व्यवस्था केली, त्यांची स्थापना केली. पूर्वेला वैराज्य प्रजापतीचा पुत्र राजा सुधन्वाला दिक्पाल पदावर अभिषेक केला. दक्षिण दिशेला कर्दम प्रजापतीचे पुत्र शंखपद त्याची नियुक्ती केली. कधीही च्युत न होणारा राजसपुत्र महात्मा केतुमान त्याला पश्चिम दिशेला त्यांनी अभिषिक्त केलं. पर्जन्य प्रजापतीचे पुत्र अतिदुर्धर्ष राजा हिरण्यरोमा, त्याला त्यांनी उत्तर दिशेला अभिषेक केला, तिकडे त्याला मुख्य ठेवलं. असं ते सगळेजण 7 द्वीप आणि अनेक नगरांनी युक्त अशा संपूर्ण पृथ्वीला आपापल्या विभागानुसार धर्मपूर्वक सांभाळ करतात. हे मुनिसत्तम, हे दिक्पाल आणि जे सगळे बाकीचे राजे लोक ब्रह्मदेवानी जे स्थापित केले, ते सगळ्या विश्वाचं पालन करणारे जे परमात्मा श्री विष्णू भगवान आहेत, त्यांचेच विभूती आहेत असं समजावं. हे द्विजोत्तम, जे जे भूताधिपती आधी होऊन गेले, जे पुढे होणार आहेत, ते सगळेच भगवान विष्णूंचे अंश आहेत. जे जे देवता, दैत्य, दानव आणि मांस खाणारे जे जे अधिपती आहेत, जे पशु, पक्षी, मनुष्य, सर्प, नाग यांचे अधिनायक आहेत, जे जे वृक्ष, पर्वत, ग्रहांचे स्वामी आहेत, आणखीन सुद्धा भूतकाळात, भविष्यकाळात आणि वर्तमान काळात जेवढे म्हणून भूतेश्वर आहेत, ते सगळे भगवान विष्णूच्या अंशापासून उत्पन्न झाले आहेत असं लक्षात घ्यायचं. हे महाप्राज्ञ, सृष्टीच्या पालनकार्यामध्ये प्रवृत्त असणाऱ्या सर्वेश्वर हरीला सोडून इतर कोणामध्येही कोणाचं पालन करण्याची शक्ती नाही. रज आणि सत्वादी गुणांच्या आश्रयाने सनातन प्रभू जगताची रचना वेळोवेळी करतात, स्थितीच्या समयी पालन करतात आणि अंत असेल त्यावेळेला कालरूपाने संहार करतात. हा जनार्दन विष्णू 4 भागामध्ये सृष्टीच्या आणि 4 भागामध्ये स्थितीच्या वेळेला राहतात आणि 4 रूप धारण करून शेवटी प्रलय करतात. एका अंशाने ते अव्यक्त स्वरूप ब्रह्मा होतात, दुसऱ्या अंशाने ते मरीची वगैरे प्रजापती होतात आणि तिसरा अंश म्हणजे काल आणि संपूर्ण चौथा अंश म्हणजे संपूर्ण प्राणीमात्र. अशा प्रकारे रजोगुण विशिष्ट होऊन 4 प्रकारच्या सृष्टीच्या समयी ते तसे तसे स्थित होतात. ते पुरुषोत्तम परमात्मा सत्वगुणाचा आश्रय घेऊन जगताची स्थिती करतात. त्यावेळेला ते एक अंशाने विष्णू होऊन त्यांचं पालन करतात, दुसऱ्या अंशाने मनु वगैरे होतात आणि तिसऱ्या अंशाने काल आणि चौथ्या अंशाने सर्व भूतांच्यामध्ये ते उपस्थित राहतात. अंतकाळी ते अजन्मा भगवान तमोगुणी वृत्तीचा आश्रय करतात. एका अंशाने ते रुद्ररूप होतात, दुसऱ्या अंशाने अग्नी आणि अंतकादी रूप, तिसऱ्याने कालरूप आणि चौथ्याने संपूर्ण भूतस्वरूप ते होतात. हे ब्रह्मन, विनाश करण्याच्या वेळी त्या महात्म्याची जी 4 सार्वकालिक अशी विभाग कल्पना आहे, त्याच्यामध्ये ब्रह्मा, दक्ष इत्यादी प्रजापतीगण, काल आणि समस्त प्राणी हे सगळे श्रीहरीची जे विभूती आहेत, त्या जगताच्या सृष्टीचे कारण आहेत. हे द्विज, विष्णू, मनु इत्यादी काल आणि समस्त भूतगण हे सगळे विष्णूची विभूती आहेत आणि स्थितीच्या कारणरूप असे आहेत. आणि रुद्र, काल, अंतकादी हे सगळे जीव आहेत ना, हे जनार्दनाचे जे 4 विभूती आहेत त्या प्रलय काळासाठी कारणरूप आहेत. हे द्विज, जगताच्या आधी आणि मध्यकाळात किंवा प्रलय काळापर्यंत
ब्रह्मा, मरीची वगैरे भिन्न भिन्न जीव आहेत, यांचीसुद्धा म्हणजे सगळ्यांची सृष्टी असते. म्हणजे आधी सृष्टीच्या आरंभी ब्रह्मदेव रचना करतात. मरीची वगैरे प्रजापती गण आणि नंतर समस्त जीव क्षणाक्षणामध्ये संतान उत्पन्न करतात. हे द्विज काळाचे शिवाय ब्रह्मा, प्रजापती आणि अन्य समस्त प्राणी हे सृष्टीरचना करू शकत नाहीत. काळाशिवाय म्हणजे काळरूप विष्णू महत्त्वाचा आहे. म्हणून भगवान कालरूप विष्णू हे सर्वदा सृष्टीचे कारण आहेत. हे मैत्रेय, अशा प्रकारे जगताची स्थिती आणि प्रलयामध्ये त्या त्या वेळेला देवाचे 4 विभाग सांगितले जातात. म्हणजे 4 विभागात तो काम करतो. 4 अंशाने आपण बघितलं आधी, तसे तो करतो. हे द्विज, ज्या कोणत्या जीवाद्वारा जी कोणती रचना केली जाते आणि त्याच्यापासून उत्पन्न झालेला जो जीव आहे त्याची उत्पत्तीचं सुद्धा श्रीहरीचं शरीर हेच कारण आहे. म्हणजे आपलेसुद्धा जन्म मरण वगैरे जे होतं त्याच्या सगळ्याचं कारण श्रीहरी आहे. हे मैत्रेय, अशा प्रकारे जो कोणी स्थावर जंगम ही जी भूतांची सृष्टी आहे त्याला नष्ट करतो, तो नष्ट करणारासुद्धा कालरूपी जनार्दन हे अंतकारक रौद्ररूप आहेत. अशा प्रकारे ते जनार्दन देवदेव समस्त संसाराचे रचयिता, पालनकर्ता आणि संहारकर्ता आहेत. आणि ते स्वतः जगतरूपाने सुद्धा तेच आहेत. जगताची उत्पत्ती, स्थिती, अंताच्या वेळेला तीन गुणांनी प्रवृत्त होतात. आपण बघितलं, सत्व, रज आणि तम. आणि त्यांचं मात्र ते मूलतः परमपदी जेव्हा असतात ते महान असे निर्गुण निराकार आहेत. परमात्मा सगळं स्वरूप ज्ञानमय, व्यापक, स्वसंवेद्य आणि अनुपम असं त्यांचं स्वयंप्रकाशी असं दिसतं. ते सुद्धा 4 प्रकारचं आहे. मग श्री मैत्रेय प्रश्न विचारतात की हे मुने, तुम्ही जे मला भगवंताचं परमपद सांगितलं ते 4 प्रकारचं कसं काय, हे तुम्ही मला नीट विधीपूर्वक समजून सांगावं, ही माझी प्रार्थना आहे आपल्याला. श्री पराशर म्हणतात, हे मैत्रेय, सर्व वस्तूंचं जे कारण होतं तेच त्याचं साधन पण होतं. कारण ज्याने आपल्या अभिमत वस्तूची सिद्धी होते तेच साध्य असं समजलं जातं. मुक्तीची इच्छा करणारे जे योगीजन आहेत त्यांच्यासाठी प्राणायाम वगैरे साधन आहे आणि परब्रह्म हे साध्य आहे, जिथून पुन्हा परत येण्याचं कारण पडत नाही. हे मुने, योग्यांच्या मुक्तीचं कारण जे आहे ते साधनालंबन ज्ञान असं आहे. ते ब्रह्मभूत परमपदाचा प्रथम भेद आहे. आता साधनालंबन ज्ञान म्हणजे कोणतं, तर प्राणायामादी साधनविषयक ज्ञान जे आहे त्याला साधनालंबन ज्ञान असं म्हटलेलं आहे. क्लेशबंधनातून मुक्त होण्यासाठी योगाभ्यासी योग्यांचं जे साध्य आहे ते ब्रह्म आहे. हे महामुने, त्यांचं ज्ञानसुद्धा आलंबन विज्ञान असं नावाचा दुसरा भेद आहे, म्हणजे फरक आहे. ह्या दोन्ही साध्य साधनांच्यामध्ये अभेदपूर्वक जे अद्वैतमय ज्ञान आहे त्याला मी 3रा भाग समजतो. म्हणजे एक साधनालंबन ज्ञान, एक आलंबन विज्ञान आणि एक अद्वैतमय ज्ञान असं 3 भेद इथं केलेत. भेद म्हणजे फरक. आणि हे महामुने, हे 3ही प्रकारचे जे ज्ञान आहेत ना त्याची जी विशेषता आहे त्याचं निराकरण केल्यावर सुद्धा मग जो अनुभव येतो तो आत्मस्वरूपाच्या समान ज्ञानस्वरूप भगवान विष्णूचं असं जे निर्व्यापार, अनिर्वचनीय, व्याप्तिमात्र, अनुपम, आत्मबोधस्वरूप, सत्तामात्र, अलक्षण, शांत, अभय, शुद्ध, भावनातीत आणि आश्रयहीन रूप आहे. त्यालाच ब्रह्मज्ञान असं म्हणतात. ते त्याचं 4था भेद म्हणजे फरक आहे. धन्यवाद.